की गेल्या व्हिडिओमध्ये मी माझा स्वतःचा परिचय तुम्हाला दिला होता आणि त्या परिचयामध्ये येता 8वी 9वी 10वी साठी बेसिक व्याकरणचा नमुना तुमच्या समोर दाखल केला होता आणि त्या अनुषंगानं आज आपल्याला इंग्रजी भाषेचं ज्ञान हे मिळवायचं आहे. इंग्रजी भाषा ही मराठी भाषेपासून तयार झालेली भाषा आहे. आपली मातृभाषा ही मराठी आहे आणि मराठी भाषेबरोबर आपल्याला इंग्रजी भाषा शिकायची आहे. त्यामुळे भाषा शिकत असताना किंवा कोणतीही भाषा अवगत करत असताना आपल्याला त्या भाषेचं मुळाक्षरे किंवा इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो अल्फाबेट हे अवगत असणं अत्यंत गरजेचं आहे. मग त्या भाषेमध्ये स्वर कोणते आहेत, त्या भाषेमध्ये व्यंजन कोणते आहेत आणि त्या दोघांमधून निर्माण होणारा शब्द म्हणजे तो दोघांमध्ये निर्माण होणारा शब्द आणि तो शब्द त्या वाक्यामध्ये आपण आपल्याला मांडायचा असतो आणि त्या वाक्या शब्दापासून आपल्याला वाक्य तयार करायचं असतं. मग सर्वप्रथम मी तुमच्या समोर अल्फाबेट हे मुळाक्षरे हा टॉपिक तुमच्या समोर ठेवित आहे. तर सर्वांनी याच्याकडे लक्षपूर्वक पाहावं. आता पहिला टॉपिक आहे आपलं अल्फाबेट. आता जसं इंग्रजीमध्ये 26 अल्फाबेट आहेत. किती अल्फाबेट? 26 अल्फाबेट. ते असे आहेत ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. बरोबर आहे. 26 मुळाक्षरे आहेत इंग्रजीमध्ये. किती मुळाक्षरे मित्रांनो? 26 मुळाक्षरे आहेत आणि या 26 मुळाक्षरापासून शब्द तयार होतो. आता या 26 मुळाक्षरामध्ये 21 हे व्यंजन आहेत. काय 21 हे व्यंजने आहेत. तर इंग्लिशमध्ये म्हणतो आपण कन्सोनंट. कन्सोनंट. आता ह्या 26 मधून कन्सोनंट कोणते आहेत आणि वावेल कोणते आहेत त्याचं आपण वर्गीकरण पाहू. तर कन्सोनंट आहेत बी सी डी एफ जी एच जे के एल एम एन पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. बरोबर आहे. 21 हे व्यंजन झाले. आणि आता ह्याच्यामध्ये मी बोल करतो पहा. तर आपण स्वर म्हणतो ए ई आय ओ आणि हे यू. ह्याला आपण म्हणतो स्वर. किती स्वर झाले? हे 5 स्वर झाले. बरोबर आहे. इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? वॉवेल. व्हीओ डब्ल्यू ई एल एस. कोणकोणते वॉवेल झाले म्हणजे की ए ई आय ओ आणि हे यू. हे 5 स्वर झाले आणि 21 कन्सोनंट झाले. या 2 कन्सोनंट आणि वॉवेल पासून शब्द तयार होतो. पहा आता शब्द कसा तयार होतो पहा इकडे. उदाहरण एक्झाम्पल घेतो. के आय एन जी. के आय एन जी किंग. आता किंग मध्ये वॉवेल किती आहेत आणि कन्सोनंट किती आहेत? तर कन्सोनंट आहेत के एन आणि जी आणि वॉवेल किती आहेत? फक्त आय वॉवेल आहे. या 4 अल्फाबेट पासून शब्द काय तयार झाला? के आय एन जी किंग. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं वॉवेल कन्सोनंट प्लस वॉवेल इज इक्वल टू वर्ड. कन्सोनंट प्लस वॉवेल इज इक्वल टू किंग. सेकंड एक्झाम्पल कॅट. आता कॅट या शब्दामध्ये कन्सोनंट आहे सी, कन्सोनंट आहे टी आणि वॉवेल आहे ए इज इक्वल टू CAT कॅट. त्यानंतर BOOK बुक. आता ह्याच्यामध्ये कन्सोनंट आहेत बी कॉमा के आणि वॉवेल आहे ओ कॉमा ओ. हे शब्द तयार झाला. मग हे झालेले शब्द आपल्याला वाक्यामध्ये मांडायचे आहेत
आणि वाक्यामध्ये मांडत असताना एक अर्थपूर्ण वाक्य आपल्याला तयार करायचं आहे. मराठीमध्ये म्हणतो की आपण वाक्य म्हणजे काय, ज्या शब्द समूहामधून अर्थपूर्ण वाक्य तयार होतं त्याला आपण वाक्य असं म्हणतो. ज्या शब्दामधून सुसंगतपणे अर्थ प्राप्त होतो त्याला आपण वाक्य म्हणतो. द सेंटेन्स इज ए कम्प्लीट मीनिंग इज कॉल्ड सेंटेन्स. सेंटेन्स म्हणजे एका विशिष्ट शब्दाचा समूह, त्या समूहामधून निर्माण झालेला अर्थ ह्याला आपण वाक्य असं म्हणतो. तर आता वाक्य शिकत असताना आपल्याला पहा इकडे आता आपल्याला वाक्यरचना शिकायची आहे. काय शिकायचे आहे? वाक्यरचना शिकायची आहे. त्याला म्हणतो आपण स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. STRUCTURE स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. आता स्ट्रक्चर शिकत असताना आता स्ट्रक्चरचे एलिमेंट कोणते आहेत किंवा स्ट्रक्चरचे रचनेचे घटक कोणते आहेत? तर रचनेचे घटक आहेत रचना. वाक्यरचनेचे घटक कोणते आहेत? हा कर्ता अधिक क्रियापद आणि कर्म. हे झालं मराठीमध्ये. पण आता इंग्रजी भाषा शिकायची आहे आणि इंग्रजी भाषा शिकताना त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. हे एलिमेंट झाले. वाक्यरचना तयार करण्याचे एलिमेंट फक्त 3 आहेत. एक आहे सब्जेक्ट, दुसरा आहे व्हर्ब आणि तिसरा आहे ऑब्जेक्ट. मग आता हे वाक्य तयार करत असताना किंवा वाक्याची रचना तुमच्या समोर मी लिहिली. यासाठी आपल्याला अवगत आपण कर्ता क्रियापद कर्म असं लिहिलं, खाली सब्जेक्ट व्हर्ब आणि ऑब्जेक्ट लिहिलं. आता प्रत्यक्ष आपण काय करूया? वाक्य तयार करूया. आता वाक्य तयार करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? आपल्याला क्रियापदाची गरज आहे. कशाची गरज आहे? क्रियापदाची गरज आहे. त्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये व्हर्ब. काय म्हणतो इंग्लिशमध्ये? व्हर्ब. कारण व्हर्ब शिवाय वाक्य हे बनवू शकत नाही. व्हर्ब म्हणजे काय? तर क्रियादर्शक शब्द. व्हर्ब म्हणजे काय? तर क्रियादर्शक शब्द. कर्ता हा कोणती क्रिया करतो हे दाखवणारा शब्द म्हणजेच क्रियापद. आता इंग्रजीमध्ये तसे क्रियापदाचे 2 प्रकार आहेत. एक आहे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आणि दुसरा आहे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब. एक आहे ऑक्झिलरी व्हर्ब, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आणि नंबर 2 आहे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब. आता प्रथम सांगितलं तुम्हाला मी की क्रियापदाशिवाय वाक्य तयार होऊ शकत नाही. मग त्या भाषेतले क्रियापद आपल्याला पाठ होणं करणं गरजेचं आहे. त्याची यादी मी तुमच्या समोर देतो. ती यादी मात्र तुम्ही तोंडपाठ केल्यानंतर वाक्य तुम्हाला ताबडतोब तयार करता येते. आणि इंग्रजी भाषेमध्ये जोपर्यंत वाक्य तयार करता येत नाही तोपर्यंत आपली भाषा आपल्याला येऊ शकत नाही. आणि मग क्रियापदाचे 2 प्रकार आहेत. एक आहे प्रायमरी PRIMARY प्रायमरी ऑक्झिलरी AUXULIARY ऑक्झिलरी. आणि नंबर 2 आहे मॉडल MODEL मॉडल ऑक्झिलरी. असे क्रियापदाचे 2 प्रकार आहेत. त्याला आपण हेल्पिंग व्हर्ब सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? हेल्पिंग व्हर्ब सुद्धा म्हणू शकतो. द प्रायमरी ऑक्झिलरी आणि मॉडल ऑक्झिलरी. सर्वप्रथम आपण काय करू तर प्रायमरी ऑक्झिलरी म्हणजे काय? प्रायमरी ऑक्झिलरी म्हणजे काय किंवा सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय? तर सहाय्यकारी क्रियापद म्हणजे मूळ क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करून देण्यासाठी सहाय्य करणे त्याला आपण म्हणतो सहाय्यकारी क्रियापद. पुन्हा एकदा का? मूळ क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी सहाय्य करणे म्हणजे सहाय्यकारी क्रियापद होय. आता सहाय्यकारी क्रियापदाचे 2 प्रकार तुम्हाला सांगितले मी. एक प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब, नंबर 2 आहे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब. आता प्रायमरीमध्ये पुन्हा टाईप ऑफ प्रायमरी. पुन्हा प्रायमरीचे प्रकार. टाईप ऑफ प्रायमरी PYPE टाईप ऑफ प्रायमरी PRIMARY प्रायमरी ऑक्झिलरी AUXULIARY
LIARY. तर प्रायमरी ऑक्झिलरीचे प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. नंबर एक टू बी ऑक्झिलरी व्हर्ब. नंबर 2 आहे टू हॅव ऑक्झिलरी व्हर्ब. नंबर 3 आहे टू डू ऑक्झिलरी व्हर्ब. पहा इकडे क्रियापदाचे दोन प्रकार. एक प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आणि मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब. आता परत प्रायमरी ऑक्झिलरीचे 3 प्रकार पडतात. नंबर 1 आहे टू बी ऑक्झिलरी व्हर्ब. नंबर 2 आहे टू हॅव ऑक्झिलरी व्हर्ब. आणि नंबर 3 आहे टू डू ऑक्झिलरी व्हर्ब. आता हे क्रियापद आपल्याला काळाप्रमाणे मांडायचे. टू बी चे ऑक्झिलरी व्हर्ब काळाप्रमाणे, टू हॅव चे ऑक्झिलरी व्हर्ब काळाप्रमाणे आणि टू डू चे व्हर्ब काळाप्रमाणे. तर आता आपण काय करूया, हे 3 प्रकार झाले. आता टू बी पहा. नंबर 1 आहे प्रेझेंट, PRESENT, प्रेझेंट. नंबर 2 आहे पास्ट टेन्स. नंबर 3 आहे फ्युचर टेन्स. पहा काळाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. एक वर्तमान काळ, एक भूतकाळ आणि एक भविष्यकाळ. या तिन्ही काळामध्ये आपल्याला टू बी, टू हॅव आणि टू डू चा वापर कसा करायचा याविषयी आपण आता माहिती पाहणार आहोत. आता टू हॅव, टू बी, आता आपण कशाचे पाहत आहोत क्रियापद? सर्वप्रथम टू बी चे पाहत आहोत. टू बी चे सहाय्यकारी क्रियापदे काळाप्रमाणे. टू बी चे सहाय्यकारी क्रियापद काळाप्रमाणे इथं एम, इज आणि हे आर. हे कसे? एम, इज हे एक वचनी आहेत आणि आर हे अनेक वचनी आहेत. त्याला आपण सिंग्युलर आणि प्लुरल असं म्हणतो. आपण इथं सिंग्युलर लिहायच्या डोक्यावर SINGULAR, इथं लिहू आपण PLURAL. सिंग्युलर मध्ये वर्तमान काळामध्ये एम, इज, अनेक वचनीमध्ये वर्तमान काळामध्ये आर. आता भूतकाळामध्ये पहा, भूतकाळामध्ये फक्त एकच आहे एक वचनी आणि अनेक वचनी आहे वेर. त्याच्यानंतर भविष्य काळामध्ये आहे विल बी आणि तर शेल बी. अनेक वचनीमध्ये शेल बी. पहा टू बीचं सहाय्यकारी क्रियापदे काळाप्रमाणे एक वचनी एम, इज, अनेक वचनी आर. भूतकाळामध्ये एक वचनी वॉज, अनेक वचनी वेर. भविष्य काळामध्ये विल बी, कॉमा शल बी. हे झाले टू बी चे सहाय्यकारी क्रियापदे. आता याच्या नंतरचा भाग आहे तो म्हणजे आहे टू डू, टू हॅव. टू हॅव चे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब कोणते? काळाप्रमाणे. अकॉर्डिंग टू द टेन्स it is also primary auxiliary verb which are divided into the 3 tense. 3 काळामध्ये विभागणी केलेली आहे टू हॅव च्या सहाय्यकारी क्रियापदाची. तर वर्तमान काळामध्ये आहे एक वचनी हॅज, अनेक वचनी हॅव. भूतकाळामध्ये आहे एक वचनी हॅड आणि अनेक वचनी पण हॅडच आहे. एक लक्षात ठेवा, टू हॅवचं क्रियापद भूतकाळामध्ये एक वचनी हॅडच आहे आणि अनेक वचनी पण हॅडच आहे. आणि भविष्य काळामध्ये आहे विल हॅव आणि शॅल हॅव. विल हॅव आणि शॅल हॅव. पहिला प्रकार होता आपला टू बी. 3 काळामध्ये आपण पाहिले एक वचनी किती, अनेक वचनी किती. दुसरा प्रकार आहे टू हॅव, एक वचनी किती, अनेक वचनी किती. आता तिसरा प्रकार आहे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्बचा, तो म्हणजे टू डू. कोणता प्रकार आहे? टू डू. आता टू डू हे सुद्धा तिन्ही काळामध्ये आहे. जसं आपण टू बी तिन्ही काळामध्ये पाहिलं, टू हॅव तिन्ही काळामध्ये पाहिलं. आता टू डू सुद्धा तिन्ही काळामध्ये आहे. त्याचा वापरचा उपयोग आपण नंतर करूया. पण सर्वप्रथम टू बीचे क्रियापद कोणते आहेत, त्याची भूमिका काय वाक्यामध्ये, ते काय भूमिका करतात, ते कशाला सहाय्य करतात, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी
टू सहाय्यकारी क्रियापदाची अत्यंत गरज आहे, म्हणून ती आपल्याला पाठ राहणं अत्यंत गरजेचं आहे. आता टूडूचं क्रियापद आहे वर्तमान काळामधलं एक वचनी डू कॉमा डज. इथं दोन क्रियापद आहेत एक वचनीमध्ये डू कॉमा डज, आणि अनेक वचनी सुद्धा डू हे अनेक वचनीची भूमिका करतं. वर्तमान काळामध्ये डू हे क्रियापद दोन भूमिका करतं. एक वचनीमध्ये तेच भूमिका करतं आणि अनेक वचनी सुद्धा डू हेच भूमिका करतं. आता पास्ट टेन्स मध्ये आहे डीड, एक वचनीमध्ये डीड, अनेक वचनीमध्ये सुद्धा डीडच आहे. इथं सुद्धा हे टूडूचं क्रियापद दोन भूमिका करतं, एक डीड आणि डीड. तर भविष्य काळामध्ये टूडूचं सहाय्यकारी क्रियापद नाही आहे. टूडूचं सहाय्यकारी क्रियापद नाही आहे. हे झाले आपले प्रायमरी ऑक्झिलरीचे प्रकार. आता काय शिकलो आपण या ठिकाणी? सहाय्यकारी क्रियापद शिकले तर आपण ऑक्झिलरी व्हर्ब म्हणतो, एक प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आणि मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब. सर्वप्रथम आपण फक्त प्रायमरीच पाहिलं. प्रायमरीचे 3 प्रकार पाहिले, टाईप ऑफ प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब, टू बी, टू हॅव आणि टू डू. हे काळाप्रमाणे पाहिलं. आता आपण काय करूया, आता आपण ह्याचा वाक्यात उपयोग. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे, सहाय्यकारी क्रियापदाचा वाक्यात उपयोग करायचा आहे. सहाय्यकारी क्रियापदाचा वाक्यात उपयोग करायचा आहे. आता वाक्यात उपयोग करत असताना आपल्याला ते क्रियापद सर्व तोंडपाठ आहेत असं गृहीत धरू, आणि त्याचा वाक्यात उपयोग करताना कोणत्या काळामध्ये कोणतं क्रियापद वापरायचं त्या त्या परिस्थितीला अनुसरून, त्या त्या वेळेला अनुसरून. जर वर्तमान काळ असेल तर वर्तमान काळामध्ये टू बीची क्रियापद, टू हॅवची क्रियापद, टू डूची क्रियापद. जर भूतकाळातलं वाक्य तुम्हाला बोलायचं असेल तर भूतकाळामध्ये टू बीची क्रियापद, टू हॅवची क्रियापद, टू हॅवची क्रियापद. आणि जर भविष्य काळामध्ये बोलायचं असेल तर टू डूची क्रियापद, भूतकाळामध्ये टू डूची क्रियापद आणि भविष्य काळामध्ये तो क्रियापद नाही. आता ह्याचा वाक्यात उपयोग आपल्याला कसा करायचा तर पहा, वाक्यात उपयोग. सर्वप्रथम आपण काय करूया, प्रोनाउन, PRONOUNS. प्रोनाउन्स म्हणजे सर्वनामे. प्रोनाउन्स म्हणजे सर्वनामे. तर सर्वनामेचे प्रकार भरपूर आहेत. जसं वैयक्तिक सर्वनाम आहे, प्रश्नार्थक सर्वनाम आहे, डेमॉन्स्ट्रेशन प्रोनाउन आहे. पण ह्या ठिकाणी आपल्याला फक्त पर्सनल प्रोनाउन तेवढे पाहायचे आहेत. पर्सनल, त्याची विभागणी कशी करायची पहा. पर्सनल प्रोनाउनची इथं पर्सन, PERSON, पर्सन, सिंग्युलर नंबर आणि प्लुरल नंबर. पहा, पर्सन मध्ये नंबर 1 आहे फर्स्ट पर्सन, FIRST, फर्स्ट पर्सन. नंबर 2 आहे सेकंड पर्सन आणि नंबर 3 आहे थर्ड पर्सन. थर्ड पर्सन. मग कोणकोणते सर्वनाम आहेत सिंग्युलर मध्ये? कोणकोणते आहेत? फर्स्ट पर्सन आय, अनेक वचनीमध्ये आहे वी, सेकंड पर्सन यू, अनेक वचनीमध्ये यू, सिंग्युलर नंबर 1 वचनीमध्ये ही, कॉमा सी, कॉमा ई. ह्या तिघाचं अनेक वचन आहे दे. आता याची माहिती बघूया. बघा, प्रोनाउन प्रथम पुरुष. आता प्रथम पुरुष म्हणजे काय होईल समजून घेणं गरजेचं आहे. प्रथम पुरुष म्हणजे बोलणारा, म्हणजे मी. बोलणारा म्हणजे मी. किती वचनी आहे बोलणारा? एक वचनी असेल तर आय वापरायचं, बोलणारे अनेक वचने असतील तर वी वापरायचं. सर्वांना आता हे एक वचने असेल तर आय वापरायचं आणि अनेक वचने असेल तर वी वापरायचं. कसं? फॉर एक्झाम्पल, आय एम ए बॉय, मी मुलगा आहे. आय एम ए टीचर, मी शिक्षक आहे. आय एम ए गर्ल, मी मुलगी आहे. इट इज अ स्कूल, ती शाळा आहे. इट इज अ डोर, ते दरवाजा आहे. अशा अनेक वाक्य आपण ह्या आय पासून आणि टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदापासून वाक्य तयार करू शकतो. पुढे आपण तो भाग घेणार आहे. आता वी म्हणजे आम्ही. बोलणारे एकापेक्षा अधिक असतील तर वी ह्या अनेक वचनी सर्वनामाचा वापर आपण करायचा असतो. उदाहरणार्थ,
वी आर बॉईज, आम्ही विद्यार्थी आहोत. वी आर पिलग्रिमेज, आम्ही यात्रेकरू आहोत. वी आर द लँडलॉर्ड, आम्ही धनवान आहोत. वी आर द वुमेन, आम्ही बायका आहोत. अशा प्रकारे अनेक प्रकारचे वाक्य आपण तयार करू शकतो. हे झालं वी विषयी. म्हणजे प्रश्न क्लिअर झाला. प्रथम पुरुष एकवचनी आय, प्रथम पुरुष अनेकवचनी वी. जर बोलणारा अनेकवचनी असेल तर सर्वनाम का वापरायचं वी, बोलणारा एकवचनी असेल तर सर्वनाम आय. आता आपण जाऊया खाली सेकंड पर्सन, त्याला आपण द्वितीय पुरुष म्हणतो. बघा, बोलणारा हा प्रथम झाला, ऐकणारा हा द्वितीय झाला. मी तुम्हाला बोलतो. आता तुम्हाला म्हणजे तुम्ही कोण झालात? द्वितीय झालात. सांगणारा तो प्रथम झाला, म्हणजे त्यासाठी सर्वनाम आहे यू आणि यू. प्रश्न क्लिअर झाला. आता यू हे एकवचनी आहे. बोलणारा जर एकवचनी असेल तर त्याचं सर्वनाम यू वापरायचं. उदाहरणार्थ, यू आर ए गर्ल, तू मुलगी आहेस. यू आर ए हँडसम बॉय, तो देखणा मुलगा आहेस. यू आर ए ब्युटिफुल गर्ल, तू सुंदर मुलगी आहेस. यू आर ए टीचर, तू शिक्षक आहेस. यू आर ए पोलीस सब इन्स्पेक्टर, तो पोलीस उपनिरीक्षक आहेत. अशा प्रकारे ही एकवचनी, द्वितीय पुरुषी एकवचनी. आता द्वितीय पुरुषी अनेक वचनी कोणते पाहता यूच आहे. यू आर बॉईज, तुम्ही मुलं आहात. यू आर पीपल्स, तुम्ही लोक आहात. यू आर वुमेन्स, यू आर वुमेन, तुम्ही बायका आहात. यू आर पोस्टमॅन्स, तुम्ही पोस्टमास्टर आहात, वगैरे वगैरे. हे झालं. पहिला दोन प्रश्न क्लिअर झाले. प्रथम पुरुष आय वी, द्वितीय पुरुष यू यू. आता तृतीय पुरुष. आता तृतीय पुरुष म्हणजे काय पहा, बोलणारा प्रथम पुरुष, ऐकणारा द्वितीय पुरुष आणि ज्याच्याविषयी आपण बोलतो तो तृतीय पुरुष. उदाहरण सांगा. मी रमेशला म्हणालो ती माझी शाळा आहे. मी रमेशला म्हणालो ती माझी शाळा आहे. आता बोलणारा कोण आहे? मी आहे. ऐकणारा कोण आहे? रमेश आहे. पण कुणाविषयी बोलतोय? शाळेविषयी बोलतोय. म्हणजे शाळा काय झालं? हे तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम झालं. असे किती आहे सर्वनाम तृतीय पुरुषी एकवचनी? 3 आहेत. ही, सी, इट. आता ही आपण कोणासाठी वापरतो? जनरली पुल्लिंग साठी वापरतो. पुल्लिंग पुरुषासाठी वापरतो. आणि सी हे सर्वनाम स्त्रीलिंगीसाठी वापरतो. आणि इट हे सर्वनाम निर्जीव वस्तूसाठी वापरतो. ते डोळ्यानं पाहू शकतो पण त्याला कृती करता येत नसते. त्यासाठी आपण इट वापरतो. इट म्हणजे कसं? इट इज ए हाऊस, इट इज अ टेबल, इट इज ए चॉकपीस, इट इज ए पॉकेट, इट इज ए शर्ट, इट इज ए पेन, इट इज ए बुक, इटीसी. हे जे निर्जीव वस्तू आहेत. निर्जीव वस्तू आपण काय वापरायचं? इट वापरायचं. एकवचनीसाठी फक्त एकवचनी आहे, निर्जीव वस्तू आहे, सर्वनाम इट वापरा. ही पुरुषासाठी ही इज अ गुड गर्ल, ही इज अ गुड टीचर, ही इज अ गुड हेडमास्टर. आता सी इज अ गुड वुमेन, सी इज अ गुड वाईफ, सी इज अ गर्ल, वगैरे वगैरे. त्याच्यानंतर आता जर हे तिन्ही ही, सी, इट जर हे अनेक वचने असतील तर त्यांचं सर्वनाम आहे दे. कोणतं सर्वनाम आहे? दे. THEY. ही, सी, इटचं अनेक वचन आहे दे. आता ह्याचं वाक्यामध्ये वापर करताना कसं करायचं? दे आर माय फ्रेंड्स, ते माझे मित्र आहेत. दे आर माय टीचर्स, ते माझे शिक्षक आहेत. ते माझे शिक्षक आहेत. दे आर व्हिलेजर्स, ते गावकरी आहेत. दे आर स्कूल्स, ते शाळा आहेत, है ना. दे आर ट्रीज, ते झाडं आहेत. दे आर फॉरेस्ट, ते जंगल आहेत, वगैरे वगैरे वगैरे. तर अशा प्रकारचं ह्याचा वाक्यात उपयोग आपण केलेला आहे. आता ह्याच्या पुढचं थोडं आपण पुढे जाऊ या ठिकाणी. आता हे टू बीचे साहित्य क्रियापद आपल्याला काळाप्रमाणे वाक्यामध्ये मांडायचे आहेत. काळाप्रमाणे वाक्यामध्ये मांडायचे आहेत. तर त्यावर आहे यूज ऑफ ऑक्झिलरी. यूज ऑफ ऑक्झिलरी विथ प्रनाउन. यूज ऑफ ऑक्झिलरी, AUXULIARY, ऑक्झिलरी विथ प्रोनाउन. विथ प्रोनाउन्स, है ना. आता प्रोनाउन तुमच्या समोर मी लिहिले. एक वचनी, अनेक वचनी, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष, हे तिन्ही प्रकार सर्वनाम तुमच्या समोर लिहिली. एक वचने कोणते आहेत, अनेक वचने कोणते आहेत, ते कसे वापरायचे तुम्हाला समजलं. आता त्यांच्या समोर आपला टू बीचे सहाय्यकारी क्रियापदे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब वापरून एक सुंदर असं वाक्य तयार करायचं आहे. म्हणजे भाषेला तिथून आता प्रारंभ झालेला आहे. ह्याला आपण म्हणतो बेसिक नॉलेज.
कुठलीही भाषा शिकत असताना बेसमेंट हे पक्का असलं पाहिजे आणि बेसमेंट पक्का असल्याशिवाय वरचं इमारत हे चढू शकत नाही. तसं वरचं ज्ञान जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्या ज्ञानाचा भक्कम पाया करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला हे उजळणी म्हणून ह्या ठिकाणी वर्ग घेतोय. ते सुरू केलो मी मुळाक्षरापासून सर्वनाम, टू बीचे सहाय्यकारी क्रियापद, त्याचा वाक्यात उपयोग कसा करायचा वगैरे वगैरे. तर आता आहे यूज ऑफ ऑक्झिलरी विथ प्रोनाउन, की प्रोनाउन सोबत किंवा सर्वनामासोबत सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग ते काळाप्रमाणे. आता नंबर घेऊया आपण. टू बी प्रेझेंट टेन्स, टू बी प्रेझेंट टेन्स, टू बी प्रेझेंट टेन्स. आता टू बी प्रेझेंट टेन्स पहा, टू बी प्रेझेंट टेन्स बघा. आता वर्तमान काळामध्ये आता काय करतो मी, आता वाक्य मांडतोय. सर्वनाम आय, दुसरं सर्वनाम आहे वी, द्वितीय सर्वनाम आहे यू, दुसरं आणि सर्वनाम आहे यू, कॉमा ही, कॉमा सी, कॉमा ई, आणि त्या तिघाचं अनेक वचन आहे दे, है ना. आता वर्तमान काळामध्ये टू बीचे क्रियापद आपले कोणते आहेत, एम, इज आणि हे आर आहे. हे बेसिक नॉलेज पाया. एम, इज, आर याचा उपयोग आपल्याला सर्वनामासोबत करून एक वाक्य तयार करायचं आहे. सर्वनाम म्हणजे वाक्यातले कर्ते, सर्वनाम म्हणजे वाक्यातले कर्ते, बोलणारा व्यक्ती, वाक्याच्या सुरुवातीला कार्य करणारा व्यक्ती, त्याला आपण सर्वनाम म्हणतो. आता पहा, आय एम अ बॉय झाला का बघा वाक्याचा उपयोग. आय एम अ बॉय, सर्वनाम आहे आय, प्रथम पुरुष, त्याच्या पुढे टू बीचं क्रियापद वर्तमान काळामधलं एक वचने एम आणि अ बॉय, त्याच्या पुढे एक शब्द आपण लिहिला, वाक्य तयार झालं. आय एम ए बॉय, मी मुलगा आहे. आता ते त्याच वाक्याचं आपण अनेक वचने वाक्य तयार करूया. अनेक वचने वाक्य तयार करूया. वी आर बॉईज, बघा वी आर बॉईज. अगदी प्राथमिक स्टेज की जिथून भाषेची सुरुवात होते, की काही मुलांना भाषा कशी शिकायची हे कळलं नसल्यामुळे मुलं अध्ययन राहून गेले. त्याच्यामुळं बेसमेंट करणं गरजेचं आहे. बेसमेंट शिवाय तुम्हाला पुढचा कार्यक्रम करता येत नाही. म्हणून वी आर बॉईज, आम्ही मुलं आहोत. आता भाषेला सुरुवात झाली, वाक्यरचना सुरुवात झाली सहाय्यकारी क्रियापदापासून, म्हणजे आता पुढचे वाक्यरचना तुम्हाला सरळ करता येते. आता पहा, त्यानंतर आता इथं आर, यू आर अ बॉय, तू एक मुलगा आहेस. यू हे सर्वनाम एक वचनेसाठी आहे आणि अनेक वचनेसाठी सुद्धा यूच आहे. यू आर बॉईज, यू आर बॉईज, है ना, यू आर बॉईज. आता इथं ही इज अ बॉय, तो एक मुलगा आहे. सी इज अ गर्ल, ती एक मुलगी आहे. इट इज अ टेबल, है ना. हे तीन वाक्य मी वेगवेगळे वाक्य तीन तयार केले. ही इज अ बॉय, कारण पुल्लिंग असल्यामुळे बॉय लिहिणं गरजेचं आहे. सी असल्यामुळे गर्ल लिहिणं गरजेचं आहे. आणि टेबल निर्जीव असल्यामुळं इट लिहिणं गरजेचं आहे. आता ह्या तिघाचं अनेक वचन तुमच्या समोर करत असताना दे आर बॉईज, है ना, दे आर बॉईज. दे आर गर्ल्स, GIRLS, गर्ल्स. दे आर टेबल्स, TABLES. बघा झाले वाक्य तयार झाले ना. दे आर बॉईज, दे आर गर्ल्स, दे आर टेबल्स. हे अशा प्रकारचे टू बीचे सहाय्यकारी क्रियापदे वर्तमान काळामध्ये तिचा वापर कसा करायचा हे आता आपण पाहिलं. आता दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कोणता, पास्ट टेन्स. आता पास्ट टेन्स मध्ये क्रियापद कोणते आहेत ते पाहायचे आपल्याला. पास्ट टेन्स मध्ये टू बी सहाय्यकारी क्रियापद कोणते आहेत म्हणून सांगा. त्याच्यात दोन क्रियापद आहेत, एक वॉज आहे आणि दुसरा आहे वेअर. आता फक्त मी हे वर्तमान काळामध्ये संध मोडून टाकतो आणि सर्वनाम तसेच ठेवतो. बघा सर्वनाम तसे ठेवलेले आहेत मी, फक्त वर्तमान काळामधला भाग थोडा पुसलेला आहे. पहा आता आपल्याला काय वापरायचं वाक्यामध्ये,
टू बी चे सहाय्यकारी क्रियापद हे भूतकाळातले कोणकोणते आहेत? वॉज आणि वेअर. आता वॉजचा उपयोग आहे आय वॉज अ बॉय. आपण तेच उदाहरण घेऊया. आय वॉज अ बॉय. त्यांच्या अनेक वस्तीमध्ये वी वेअर बॉईज. वी वेअर बॉईज. यू वेअर. आता हे यू हे एकवचनी आहे पण त्याचं टू बीचं सर्वनाम टू बीचं रूप हे अनेक वचनी येतं. यू वॉज करायचं नाही, यू वेअर करायचं. इथं पण यू वेअर बॉईज. तुम्ही विद्यार्थी होतो. यू वेअर बॉईज है ना. त्यानंतर ही वॉज अ बॉय. ही वॉज अ बॉय. सी वॉज अ गर्ल आणि इट वॉज अ पेन. वाक्य तयार झाली. आता याचं अनेक वचनी दे वेअर बॉईज. दे वेअर बॉईज. दे वेअर गर्ल्स आणि दे वेअर पेन्स. दे वेअर पेन्स. ते पेना आहे. ते त्या पेना होत्या. दे वेअर पेन्स. आता हे टू बीच रूपे भूतकाळामध्ये त्याचा वापर कसा करायचा हे आपण पाहिलं. आता त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे टू हॅव. टू दुसरा प्रकार आहे फ्युचर टेन्स. FUTURE फ्युचर टेन्स. ह्याच्यातले क्रियापद आहेत कोणकोणते? विल बी कॉमा शॅल बी. विल बी कॉमा शॅल बी. पहा आय विल बी अ बॉय. मी विद्यार्थी मी मुलगा असेल. याचा अनेक वचन वी शॅल बी बॉईज. उदाहरण कर्मत्व ठेवूया. त्यानंतर यू विल बी अ बॉय. त्याचा अनेक वचन यू शॅल बी बॉईज. त्यानंतर ही विल बी अ बॉय. सी विल बी अ बॉय आणि इट विल बी अ बुक. इट विल बी अ बुक. ते पुस्तक असेल. या तिघाचं अनेक वचन दे शॅल बी बॉईज. दे शॅल बी बॉईज. BOY yes. आणि दे विल बी बुक्स. हे पुस्तक असतील. अशा प्रकारे आपण टू बीचे तिन्ही काळामधले सर्वनामे तिन्ही काळामध्ये सहाय्यकारी क्रियापदे त्याचा सर्वनामासोबत वाक्यात उपयोग टू बी टू हॅव टू डू हे आपण पाहिलेलं आहे. आता टू हॅव आणि टू डू हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत मी इथं थांबण्यापूर्वी एक सूचना आहे तुम्हाला की हे घरी गेल्यानंतर पूर्ण लिहून काढा. हे सर्व पाठ करा. कारण दिलेलं पाठ करणं गरजेचं आहे. जोपर्यंत ते तुम्हाला पाठ होत नाही, जोपर्यंत तुम्ही त्याचा अभ्यास करत नाही आणि वाक्यात उपयोग करत नाही तोपर्यंत तुम्हाला भाषा अवगत होत नाही. म्हणून हे प्रायमरी स्टेज आहे. मी मुद्दाम घेतोय की आमचे ग्रामीण भागातले विद्यार्थी शहरी भागातले विद्यार्थी कोणत्या ठिकाणी चुका करतायत. त्यांना इंग्रजी काय येत नाही कारण बेसमेंट त्याचं पक्क नसल्यामुळं किंवा त्यांना शिकलो पण ह्यांचं दुर्लक्ष असल्यामुळं त्यांचं बेसमेंट पक्क झालेलं नाही. आणि म्हणून
म्हणूनच तुमची इंग्रजी कायमस्वरूपी कच्ची राहून गेलेली आहे. पण आता मात्र मुलांनी बेसमेंटकडे अत्यंत लक्ष देणं गरजेचं आहे. जे मी घेतोय हे उजळणी वर्ग म्हणून घेतोय आणि जेव्हा दुसरे असे व्हिडिओ मी टाकीत जाईल तेव्हा तुम्हाला मागच्या बेसमेंटची आठवण तुम्ही स्वतः करायची आणि त्या बेसमेंटवर पुढचं वाक्य अवलंबून राहणार आहे. म्हणून बेसमेंटचा अभ्यास का करणं हे तुम्हाला ज्यावेळेस दुसऱ्या रचना तुम्ही तयार कराल तेव्हा तुम्हाला बेसमेंटची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. आता इथं आपण थांबूया. थांबण्यापूर्वी एक सूचना अजून आहे. सूचना अशी आहे मित्र हो की सूचना अशी आहे की एकवचनी करता, एकवचनी सर्वनाम, एकवचनी टू बीचं क्रियापद. लक्षात ठेवा हे तुम्हाला मी क्रियापदाची विभागणी करून दिली. एकवचनी कोणते आहेत आणि अनेकवचनी कोणते आहे. सर्वनामाची विभागणी करून दिली. एकवचनी सर्वनाम, अनेकवचनी सर्वनाम. एकवचनी सर्वनामाच्या पुढे एकवचनीच क्रियापद आलं पाहिजे. अनेकवचनी सर्वनामाच्या पुढे अनेकवचनीच क्रियापद आलं पाहिजे. पण बरेचसे मुलं काय करतायत, एकवचनी क्रियापद, एकवचनी सर्वनाम, अनेकवचनी क्रियापद, एकवचनी सर्वनाम, अनेकवचनी क्रियापद, अनेकवचनी क्रियापद, एकवचनी सर्वनाम असं जमीन झाल्यामुळे वाक्याचा अर्थ बदलतो, वाक्य निरर्थक होतं आणि त्यांना वाक्यानं कुठल्याच प्रकारचा अर्थ प्राप्त होत नाही आणि वाक्याचा अर्थ प्राप्त नाही म्हणजे ते वाक्य होऊ शकत नाही म्हणून शून्य मार्ग दिले जातात. तेव्हा काटेकोरपणे नियमाचं पालन करायचं. आपल्याला ही सूचना लक्षात ठेवायची आपण की एकवचनी सर्वनाम आहे बाबा, एकवचनी सर्वनाम आहे. काळाप्रमाणे त्याची टू बीची क्रियापद कोणती आहेत. वर्तमान काळामध्ये आय मीन्स, अनेकवचनी आर, भूतकाळामध्ये वॉज वेअर, भविष्यकाळामध्ये शेल बी विल बी. तर 3 आवड काही नाही. आणि त्याच्यानंतर तक्ता तुमच्या समोर आहे प्रोनाउनचा. एकवचनी, अनेकवचनी, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष. प्रथम पुरुष मध्ये आय आहे एकवचनी, अनेकवचनी मध्ये वी आहे. द्वितीय पुरुष एकवचनी यू आहे, अनेकवचनी यू आहे. प्रथम पुरुष एकवचन ही सी इट आहे, त्याचं अनेकवचन दे आहे. आपण ऑक्झिलरी क्रियापदाचा अभ्यास करत होतो. त्याच्यामध्ये टू हॅव, टू बी, टू डू. तर आता टू डू चा आपण उपयोग करूया. टू डू ऑक्झिलरी. टू डू ऑक्झिलरी याचा वाक्यात उपयोग कसा करायचं तर पहा. तर काळाप्रमाणे आपल्याला बदलायचे. तर कसं बदलायचं, या ठिकाणी प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. पास्ट टेन्स मध्ये आहेत डू, डज. अनेकवचनी मध्ये आहे डू. एक भूतकाळामध्ये आहे डीड, अनेकवचनी मध्ये आहे डीड. आणि भविष्य काळामध्ये टू डूचं सहाय्यकारी क्रियापद नसतं. हे चांगलं लक्षात ठेवा. आता याचा उपयोग ह्या ठिकाणी आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचा एवढाच उपयोग आहे की नकारार्थी वाक्य तयार करताना, प्रश्नार्थक वाक्य तयार करताना मूळ क्रियापदाला सहाय्य करणे. जर आपण आता वाक्यात उपयोग करायला गेलो तर ते मूळ क्रियापद होते. सहाय्यकारी क्रियापदाचा अर्थ असा आहे की मूळ क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करणे किंवा सहाय्य करणे. आता त्याच्यानंतरचा जे टॉपिक आहे आपला तो म्हणजे टू हॅव. टू हॅव ऑक्झिलरी. टू हॅव ऑक्झिलरी. आता टू हॅव ऑक्झिलरी सुद्धा आपल्याला 3 काळामध्ये पाहायचं आहे. एक प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. प्रथम काळामध्ये एकवचनी हॅज, अनेकवचनी हॅव. भूतकाळामध्ये एकवचनी हॅड, अनेकवचनी हॅड. भविष्यकाळामध्ये विल हॅव, ऑब्लिक शॅल हॅव. पाहिजे वर्तमान काळामध्ये हॅज, हॅव. भूतकाळामध्ये हॅड प्लस हॅड. आता हॅड हे एकवचनी आहे आणि अनेकवचनी आहे. टू हॅवचं सहाय्यकारी क्रियापद. भूतकाळामध्ये आहे विल हॅव एकवचनी, शॅल हॅव अनेकवचनी. आता ह्याचा वाक्यात उपयोग आपण नेक्स्ट व्हिडिओ करणार आहोत की हे मूळ क्रियापदाला कसं सहाय्य करतं. आता इथे याचा उपयोग थोडा नाही.
तर जेव्हा आपण वाक्य तयार करतो त्या काळाप्रमाणे वाक्य तयार करत असताना त्या काळामध्ये मूळ क्रियापदाला सहाय्य करणारं हे सहाय्यकारी क्रियापद असतं. पण इथं आता त्याचा वाक्यात उपयोग करण्याची आवश्यकता नाही. आता पुढल्या व्हिडिओमध्ये जेव्हा येईल ते टॉपिक त्याच्यामध्ये आपण याचा उपयोग पाहूया. त्याच्यानंतर आपलं संपलं. आता काय काय पाहिलं आपण, तर आपण काय काय पाहिलं याच्यामध्ये, तर ऑक्झिलरीचे दोन प्रकार, एक प्रायमरी ऑक्झिलरी आणि मॉडल ऑक्झिलरी. प्रायमरी ऑक्झिलरी मध्ये त्याचे तीन प्रकार, थ्री टाइप ऑफ प्रायमरी ऑक्झिलरीज. नंबर 1 टू बी, नंबर 2 टू हॅव, नंबर 3 टू डू. ह्याचा वाक्यात उपयोग आपण पाहिला. आता दुसरा जो आपला टॉपिक आहे ऑक्झिलरीचा तो म्हणजे मॉडल ऑक्झिलरी. मॉडल ऑक्झिलरी AUXULIARIES. मॉडल ऑक्झिलरीज ह्याचा वाक्यात उपयोग करताना मूळ क्रियापदाला सहाय्य करणारं हे सुद्धा क्रियापद आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी हे मॉडल ऑक्झिलरी मूळ क्रियापदाला सहाय्य करतात. आता कोणकोणते आहेत मग असे हे, आता याचं एक सांगायचं तात्पर्य असं की मॉडल ऑक्झिलरी क्रियापदांना एक वचन अनेक वचन नसतं, हे चांगलं लक्षात ठेवा. जरा टू बीला एक वचने अनेक वचने आहे, टू बीला टू डूला एक वचने अनेक वचने आहे, टू हॅवला एक वचने अनेक वचने आहे, पण मॉडल ऑक्झिलरी व्हर्बला एक वचन अनेक वचन नसतं, हे चांगलं लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये फक्त तुम्हाला मी यादी देतो, अगोदर यादी देतो, लिस्ट ऑफ मॉडल ऑक्झिलरीज. पहा इकडे लिस्ट आहे. लिस्ट आहे पहा. कॅन, कॉमा, कुड, कॉमा, विल, कॉमा, वुड, कॉमा, शल, कॉमा, शुड, कॉमा, मस्ट, कॉमा, मे, कॉमा, माइट, कॉमा, नीड, कॉमा, बियर, कॉमा, यूज्ड टू, कॉमा, ought, OUGHT. हे एवढे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. अजून एखादी विसरला असेल तर पहा. आता इथे एक सांगायचं असं की हे शेल आणि विल इथं मॉडल ऑक्झिलरी म्हणून काम करतं आणि टू बीचं सहाय्यकारी क्रियापद म्हणून काम करतं, हे लक्षात ठेवा. कोणकोणते क्रियापद आहे ते, शेल आणि विल हे मॉडल ऑक्झिलरी मध्ये काम करतं आणि तिकडे टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदामध्ये सुद्धा सहाय्यकारी क्रियापद म्हणून काम करतं. आता ह्याला एक वचन नाही किंवा अनेक वचन नाही, ह्याच्या प्रत्येकाचे नियम हे वेगवेगळे आहेत. कॅनचे नियम वेगळे आहेत. ते कुठं वापरायचं, कुड कुठं वापरायचं, त्यानंतर विल कुठं वापरायचं, कुड कुठं वापरायचं, ह्याच्या प्रत्येकाचे सेपरेट नियम आहेत. जेव्हा आपण तो टॉपिक हाताळू मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब घेत असताना त्याचे यूज ऑफ मॉडल ऑक्झिलरीज ह्याच्यामध्ये वापरत असताना त्याचा आपल्याला वाक्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. फक्त आता एक उदाहरण आपण घेऊया. फक्त कॅनचं एक वाक्य आपण तयार करूया. आता एलिमेंट ऑफ स्ट्रक्चर आपलं काय आहे, एलिमेंट ऑफ स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. हे आपलं एलिमेंट ऑफ स्ट्रक्चर आहे की वाक्य हे कर्ता क्रियापद कर्मापासूनच सुरू होते, शेवटी कॉम्प्लिमेंट सुद्धा येऊ शकतं. हे इंग्रजी भाषेमधले एलिमेंट आहेत. हे एलिमेंटच्या आधारे आपण वाक्य तयार करू शकतो. वाक्य तयार झालं की इंग्रजी भाषा आपल्याला थोडी अवगत व्हायला लागते. आता आपण मॉडल ऑक्झिलरीचा वाक्यात उपयोग कसा करायचा ते पहा. आय कॅन फाईट, FIGHT, फाईट विथ इनिमी, ENEMY. बघा, आय विल फाईट विथ इनिमी, मी शत्रू सोबत लढू शकतो. आता हे कॅनची तर भूमिका काय आहे, तर योग्यता. काय आहे, योग्यता, ऍबिलिटी. त्याला काय म्हणतो आपण इंग्लिश मध्ये,
ॲबिलिटी पात्रता, योग्यता, लायकी म्हणजे शत्रूशी झगडण्याची माझी पात्रता आहे, शत्रूला मी शिळ देण्याची माझी पात्रता आहे. म्हणजे कॅन या नात्यानं म्हणजे योग्यता या नात्यानं हा शब्द इथे वापरलेला आहे. आता दुसरं वाक्य आता याचं कसं करायचं बघा इकडे. यस करता कोण आहे? आय कोण आहे? करता. कॅन काय आहे? मॉडल ऑक्झिलरी. फाईट काय आहे? V1 आणि विथ काय आहे? हे कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट कसं ओळखायचं मग? कॉम्प्लिमेंट कसं ओळखायचं? क्रियापदाशी जोड कोणत्याही प्रिपोजिशननं पुढील शब्दाशी किंवा नामाशी घातले जाते त्याला कॉम्प्लिमेंट असं म्हटलं जातं. कॉम्प्लिमेंट कोणत्याही प्रिपोजिशननं जोडलं जातं. दोन शब्दाची एकत्रीकरण करणारा शब्द म्हणजे प्रीपोजिशन. नामाच्या पूर्वी येणारा शब्द म्हणजे प्री म्हणजे पोझिशन म्हणजे नामाच्या पूर्वी येणारा शब्द जर वाक्यात येत असेल तर त्याला माहिती हे कॉम्प्लिमेंट आहे. काय रचना झाली आपली मग? करता, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब, V1 आणि विथ इनिमी. आता हेच वाक्य आपण वी प्रमाणे करूया. वी हे अनेक वचनी प्रथम पुरुष आहे. याला पण आता कॅन वापरायचं आहे. आता कॅन वी म्हणल्यानंतर अनेक वचनी आहे. आता कॅनचा अनेक वचन नाही आहे, तो एक वचनी तोच आहे आणि अनेक वचन सुद्धा तोच आहे. वी कॅन फाईट विथ एनिमी, ENEMY. इथं सब्जेक्ट, मॉडल ऑक्झिलरीज, हे V1 आणि हे कॉम्प्लिमेंट. आता मी फक्त एक नमुना घेतला कॅनचा. आता तसं मस्ट, माइट, कुड, ऑट, मे, मस्ट, ऑट हे सर्व वाक्य तुम्ही आता अशा प्रकारे करू शकता, बघू शकता है ना. अनेक अशी क्रियापद तुम्हाला घेऊन तुम्ही वाक्य तयार करू शकता. आता दुसरे एक उदाहरण तुमच्या समोर तुम्ही बघा. आय मस्ट लर्न इंग्लिश. आय मस्ट लर्न इंग्लिश. मस्ट म्हणजे च है ना. च डिटर्मिनेशन आहे. इथं काय आहे? डिटर्मिनेशन आहे. मी इंग्रजी शिकणारच. त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा वाद नाही. मी शिकणारच. डिटर्मिनेशन निश्चयी. इथं हे यस, इथं हे यम ये, इथं हे V1, इथं हे वो. आता कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट कसं ओळखायचं? कारण ऑब्जेक्ट हे स्वतंत्र करता असतो. कर्माची भूमिका जरी करत असला पण तो कर्त्याचंच काम करत असतो. आणि ह्याच्या पाठीमागे प्री म्हणजे पोझिशन म्हणजे प्री म्हणजे पोझिशन ह्याचे कुठल्याच प्रकारचं प्रिफरन्स दिलेलं नाही आणि म्हणून हे ऑब्जेक्ट आहे असं गरज धरायचं. तर अशा प्रकारे आता वीचे वाक्य आपण घेऊया. वी मस्ट लर्न इंग्लिश. पहा इकडे वीला यस, मस्टला MA म्हणजे मॉडल ऑक्झिलरी, लर्नला V1 आणि वो. आता एक नमुना तुम्ही घेतोय. यावरून तुम्ही अनेक असे वाक्य करू शकता. पण लक्षात ठेवायचं मॉडल ऑक्झिलरीला एक वचन आणि अनेक वचन नसतं. त्याचे वेगवेगळे प्रकारचे नियम आहेत. कोणत्या ठिकाणी वापरायचं त्याचा सविस्तर व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तर सविस्तर माहिती पाहणार आहोत. मग आता ह्याच्यात प्रश्न कसे पडणार आहेत परीक्षेमध्ये हे महत्वाचं आहे की बाबा आपण हे ऑक्झिलरी शिकलो, सहाय्यकारी क्रियापद शिकलो, टू डीचे, टू हॅवचे, टू डूचे शिकलो. पण परीक्षेमध्ये ह्याच्यावर प्रश्न कसा पडणार 5वी, 6वी, 7वी साठी हे महत्वाचं आहे. 8वी साठी महत्वाचं आहे. 10वी साठी सुद्धा महत्वाचं आहे. तर योग्य क्रियापदाची निवड करा. चूज द करेक्ट व्हर्ब. प्रश्न पहिला कसा पडतो? चूज, CHOOC, चूज द करेक्ट हेल्पिंग व्हर्ब. चूज द ऑक्झिलरी व्हर्ब किंवा हेल्पिंग व्हर्ब. ऑक्झिलरी AUXULIARY ऑक्झिलरी व्हर्ब गिवन इनटू द ब्रॅकेट. काय प्रश्न कळला का सर्वांना? चूज द करेक्ट ऑक्झिलरी व्हर्ब
फ्रॉम गिव्हन ब्रॅकेट. फ्रॉम दी गिव्हन ब्रॅकेट कंसामध्ये दिलेल्या योग्य क्रियापद निवडून वाक्य पूर्ण करा. चूज करा म्हणजे निवडून वाक्य पूर्ण करा. आता देतो ह्या ठिकाणी बघा, आय डॅड ॲज अ डॉक्टर. हे अगदी 6वी 7वीच्या मुलांसाठी आहे. हे अगदी कोणा मुलांसाठी हा प्रश्न 5वीला जे मुलं आहेत, 6वीला जे मुलं आहेत, जे 7वीला मुलं आहेत, जे 8वीला मुलं आहेत, त्या मुलांसाठी हा प्रश्न परीक्षेमध्ये हमखास 2 मार्काला पडत असतो. आणि कंसामध्ये ह्या ठिकाणी आहे एम आर इज. आता या 3 क्रियापदापैकी योग्य क्रियापद या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. तर काय होईल क्रियापद या ठिकाणी? काय होईल क्रियापद या ठिकाणी? एम. आय एम अ डॉक्टर. आता डॉक्टर हा कर्म नाही, हा कर्ताच आहे. हा कर्ताच आहे. कोण आहे? मी विषयी माहिती आहे, मी विचारलेलं आहे. आय एम अ डॉक्टर, मी डॉक्टर आहे. डॉक्टर कोण आहे? आय कोण आहे? डॉक्टर. दोन्ही शब्द एकच आहेत. हा कर्म नाही आहे. आय एम अ डॉक्टर, एम इज आर पैकी एक क्रियापद तुम्हाला वापरायचा. हा नमुना तुमच्या समोर मी ठेवलो. काय प्रश्न आहे? चूज द करेक्ट ऑक्झिलरी व्हर्ब फ्रॉम गिव्हन इन द ब्रॅकेट. कंसात दिलेल्या योग्य क्रियापदाची निवड करून रिकाम्या जागी भरा किंवा योग्य क्रियापदाची निवड करा. हा 2 मार्काला प्रश्न परीक्षेमध्ये पडत असतो. दुसरे उदाहरण आता घेऊया बघा. दे डॅड ॲज गुड फ्रेंड्स into bracket was, where. आता हे 2 क्रियापद दिलेत. एक वॉज आहे आणि दुसरं वेअर आहे. म्हणजे टू बीचे भूतकाळातले क्रियापद आहेत. आता वॉज हे एक वचनी आहे, वेअर हे एक वचनी आहे. त्याचं वर्गीकरण तुम्हाला सेपरेट मागच्या तासिकेमध्ये दिलेलं आहे, है ना. आता या ठिकाणी वॉज होता, वेअर होते. आता हे तृतीय पुरुषनी अनेक वचनी सर्वनाम आहे. दे, ही, सी, इट्स अनेक वचन, दे आहे तृतीय पुरुषी एक वचन. म्हणून ह्या ठिकाणी वेअर बसेल. तुम्हाला मागे सांगितले मी की एक वचनी करता, एक वचनी टू बी जसे क्रियापद, अनेक वचनी करता, अनेक वचनी टू बीचे क्रियापद, त्याप्रमाणे इथं काय बसेल मग? वेअर. तर अशा प्रकारे हा ह्याच्यावर प्रश्न पडू शकतो. दुसरा एक प्रश्न असा पडू शकतो, चूज दी करेक्ट किंवा सिलेक्ट, SELECT, सिलेक्ट दी करेक्ट pronoun given into the bracket. है ना. गिव्हन इनटू दी ब्रॅकेट. प्रश्न समजूया. प्रश्न कळणं फार महत्वाचं आहे. अंडरस्टँडिंग झाली पाहिजे. अंडरस्टँडिंग झाल्याशिवाय क्रिया करता येत नाही. सिलेक्ट म्हणजे निवड करा. कशाची? द करेक्ट योग्य क्रियापदाची निवड करा. योग्य क्रियापदाची, क्रियापदाची नाही, प्रोनाऊनची योग्य निवड करा. गिव्हन इनटू दी ब्रॅकेट. कंसात दिलेल्या योग्य सर्वनामाची निवड करा. आता उदाहरण बघा ह्या ठिकाणी. एक्झाम्पल घ्या. नंबर 1, डॅड ॲज was a postman. In the bracket, he, we, they. पहा आता इथं तुमच्या समोर मी इंटू द ब्रॅकेट काय आय एम गिव्हन 3 टाइप ऑफ प्रोनाउन्स. ही, वी आणि दे. हे 3 प्रकारचे वेगवेगळे सर्वनाम वचनाप्रमाणे दिलेले आहेत. आता अशा वेळेस काय करायचं? तुम्हाला मागे सांगितलं आहे मी की एक वचनी क्रियापद, एक वचनी करता, एक वचनी करता, एक वचनी क्रियापद, अनेक वचनी करता, अनेक वचनी क्रियापद. ह्या 2 गोष्टी मात्र लक्षात ठेवायच्या. आता इथं वॉज काय आहे? टू बीचं भूतकाळामधलं एक वचनी क्रियापद आहे आणि म्हणून त्या कंसात दिलेलं इथं बघा, वी हे प्रथम पुरुष अनेक वचनी आहे, दे हे तृतीय पुरुष एक वचनी आहे आणि ही हे तृतीय पुरुषी एक वचनी आहे आणि दे हे तृतीय पुरुषी अनेक वचनी आहे. हे अनेक वचन आहे, हे अनेक वचन आहे,
हे एक वचन आहे, वॉज हे एक वचन आहे आणि हे एक वचनी आहे आणि म्हणून या ठिकाणी काय बसेल, ही वॉज ए पोस्टमॅन. तो पोस्टमॅन होता. अशा प्रकारे यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. याच्यावर सर्वांनी फोकस करा. आता या ठिकाणी प्रश्न आपले ह्या टू बी, टू हॅव, टू बी, टू हॅव, टू डू चे सहाय्यकारी क्रियापद, त्याचा उपयोग, त्याच्यावर प्रश्न कसे पडतात याची थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. आता ह्या सर्व टू बी चे सहाय्यकारी क्रियापद जेव्हा मी पुढील व्हिडिओ आपण टाकू किंवा आपण त्या व्हिडिओ मार्फत जे ग्रामर शिकू त्याचा भरपूर फायदा आपल्याला या ठिकाणी होणार आहे. म्हणून टू बी चे सहाय्यकारी क्रियापदाकडे कुणीही दुर्लक्ष करायचं नाही. ते तोंडपाठच करून टाकायचे. एक वचने कोणते, अनेक वचने कोणते, त्याचा काळ कोणता है ना, त्याचा काळ कोणता, त्याच्या काळानुसार क्रियापद कुठला आहे, त्याच्याप्रमाणे सर्वनाम कोणतं वापरायचं, हे सर्व माहिती आपण आपल्या वहीमध्ये डिक्टेट करा, लिहून घ्या आणि त्याचं काय त्याच्यावर फोकस थोडा अधिक करा. कारण त्याचा उपयोग येणाऱ्या वाक्यरचनेमध्ये तुम्हाला करायचा आहे. तर इथं हा टॉपिक आपला संपलेला आहे.